सर्वसामान्यांसाठीच्या अपेक्षांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला। अनेक स्तरावर या अर्थसंकल्पाचं स्वागत झालं। मात्र हा अपेक्षापूर्तीचा अर्थसंकल्प ठरतो का हे येणारा काळच ठरवेल। बघूयात आजच्या अर्थसंकल्पातल्या काही महत्त्वाच्या हायलाइट्स। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 77 मिनिटात देशाचा अर्थसंकल्प मांडला आणि देशातील सर्वसामान्य नोकरदार, शेतकरी आणि महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करून काही दिलासादायक निर्णय घेतले। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदार वर्गाला खुश केलं। त्याचबरोबर लघु उद्योग, शेती, उत्पादन आणि रोजगारासह आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी आणि योजनांची घोषणा करून वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला आणखी भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ देण्याचा प्रयत्न केला। यामध्ये शेती क्षेत्रासाठी राज्यांसोबत भागीदारी करून पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा। देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार। डाळींसाठीच्या आत्मनिर्भरता मोहिमेची घोषणा। यामध्ये तूर, उडीद, मसूर उत्पादनावर भर दिला जाणार। कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 5 वर्षांची नवी योजना। किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा वाढवून 5 लाख रुपये। किसान क्रेडिट कार्डचा 7.7 कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना फायदा होणार। आरोग्य क्षेत्रासाठी यंदा केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। यामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी 10,000 मेडिकल सीट्स वाढवणार। पुढच्या 5 वर्षात मिळून 75,000 सीट्स वाढवण्यात येणार। 36 औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा केली आहे। हील इन इंडिया नावाच्या योजनेद्वारे भारतातल्या मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन मिळणार। कॅन्सर आणि दुर्मिळ रोगांसाठीच्या आणखी 36 औषधांवरील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्यात येणार। 6 लाईफ सेव्हिंग मेडिसिन्सवरील ड्युटी 5% आणण्यात येणार। ज्येष्ठ नागरिकांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष देण्यात आलंय। ज्येष्ठ नागरिकांसाठी करसवलत दुप्पट करण्यात आली आहे। 50,000वरून 1 लाख रुपये। 36 जीवरक्षक औषधं पूर्णपणे करमुक्त करण्यात आली आहेत। वैद्यकीय उपकरणं आणि कर्करोगाची औषधं आता स्वस्त होणार आहेत। महिलांसाठी निर्मला सीतारमण यांनी विशेष कर्ज योजनेद्वारे गिफ्ट दिले। महिलांसाठी SC/STतील MSME उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना। पहिल्यांदाच उद्योजक होणाऱ्या महिलांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची तरतूद। देशभरातील 1 कोटी गर्भवती आणि स्तनदा मातांना 1 लाख किशोरवयीन मुलींना पोषण मूल्य वाढवणार। तर विज्ञान क्षेत्रासाठी वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी 5 वर्षांचा कार्यक्रम। IITंची क्षमता वाढवली जाणार। 6,500 जागा वाढवणार। 2047 पर्यंत 100 गिगावॅट आण्विक ऊर्जेचं लक्ष्य ठेवण्यात आलंय। तंत्रज्ञानातील संशोधनासाठी IITद्वारे फेलोशिप देण्यात येईल। पुढील 5 वर्षात 10,000 फेलोशिप देण्यात येतील। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयांची स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं। आमतौर पर बजट का फोकस इस बात पर रहता है कि सरकार का खजाना कैसे भरेगा, लेकिन ये बजट उससे बिल्कुल उल्टा है। लेकिन ये बजट देश के नागरिकों की जेब कैसे भरेगी, देश के नागरिकों की बचत कैसे बढ़ेगी और देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे, ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है। सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प अपेक्षांचा होता। त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील घटकांचा विचार करताना काही ऐतिहासिक घोषणा झाल्या खऱ्या, मात्र जनता जनार्दन केंद्रित अर्थसंकल्पातील घोषणांची अंमलबजावणी सध्याच्या जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारचा कस लावणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।